आजपासून पुढचे 3 दिवस विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज आहे। हवामान खात्याने हा अंदाज वर्तवलेला आहे। आजपासून पुढचे 3 दिवस विदर्भासाठी हा पावसाचा अलर्ट आहे। अरबी समुद्रावरूनही बाष्पयुक्त वारे येण्याचा अंदाज आहे। या वाऱ्यामुळे विदर्भामध्ये पावसाचा इशारा दिला गेलाय। तेव्हा गुढीपाडव्याच्या दिवशी किनारपट्टी वगळता राज्याच्या बहुतेक भागामध्ये मेघगर्जना आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। जितेंद्र, विदर्भाला आता पावसाचा अलर्ट आहे, काय नेमक्या मार्गदर्शक सूचना दिल्या गेल्यात नागरिकांसाठी, विशेषतः शेतकऱ्यांसाठी? रिद्धी, आपण पाहतोय की एकीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापत आहे, त्याचप्रमाणे उन्हाळा देखील आपला मोठ्या प्रमाणात तापतोय। कालचा जर विचार केला तर काल विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये 41 डिग्रीच्या वर तापमान पोहोचलेलं होतं। मात्र आजपासून जे आहे ते पुढील 3 दिवस आता अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। रात्री काही ठिकाणी तुरळक पावसाच्या सरीही पडलेल्या आहेत, गारपीट होण्याची ही शक्यता वर्तवलेली आहे। नागपूरसह भंडारा, गोंदिया, त्याचबरोबर अमरावती, वर्धा, यवतमाळ, अकोला या भागामध्ये ढगाळी वातावरण आहे, त्याचबरोबर पावसाचा देखील इशारा हवामान खात्याने वर्तवलेला आहे। तापमान वाढत असतानाच एकीकडे आता पाऊस आणि अवकाळी पाऊस, त्याचबरोबर गारपिटीचाही इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी सुरक्षित राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेलं आहे। विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने ऑरेंज अलर्टही जारी केलेला आहे। त्यामुळे रात्रीपासूनच ढगाळ वातावरण आहे, आजही ऊन पावसाचा खेळ तसाच सुरू राहण्याची शक्यता आहे। अगदी जितेंद्र, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।